असा साधू संग घडो मजला की असा साधू संग असा साधू संग घडो मजला ज्या विभूतीच्या दर्शन मात्रेच्या विभूतीच्या दर्शन मात्रे होती कृतार्थ अभागे होती कृतार्थ अभागे असा साधू संग घडो मजला. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, यशवंत कीर्तिवंत ज्ञानवंत पुण्यवंत वर्धवंत सामर्थ्यवंत जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षायचा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणी. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांच्याकडून आम्ही मात्र पितृसेवा शिकलो असे धर्मवीर संभाजी महाराज यांच्याही पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. आज प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर यांच्या वाढदिवसानिमित्त दुसऱ्या कीर्तन महोत्सवाचं आयोजन आपण त्या ठिकाणी करत आहोत आणि या कार्यक्रमामध्ये संस्थेचा उपाध्यक्ष या नात्यानं मी आपल्या सर्वांचं या कीर्तन महोत्सवामध्ये मनापासून खूप खूप स्वागत करतो. दुसरा कीर्तन महोत्सव जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि हरिभक्त पारायण कीर्तन केसरी शिवशंभू व्याख्याते राजेंद्र महाराज येप्रे साधक वर्ग यांच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि मला सांगताना फार आनंद वाटतो की 3 जून ते 8 जून अशा 6 दिवसामध्ये अनेक विविध विषयांवरती त्या ठिकाणी कीर्तन महोत्सव हा त्याच्यामध्ये पार पडणार आहेत. यावर्षीची जी आपण थीम घेतलेली होती ती भक्ती आणि शक्ती असा आपण विषय घेतलेला होता, ज्याच्यामध्ये शूरवीर महात्मे थोर महात्मे जे असतील यांचेही चरित्र त्याच्यामध्ये वाचली जाणार आहेत, अभ्यासली जाणार आहेत आणि जे संत महात्मे होऊन गेलेले आहेत यांचं सुद्धा चरित्र त्या ठिकाणी पाहिलं जाणार आहे, सगळ्या गोष्टी बघितल्या जाणार आहेत. आणि या दोन्हीचा अभ्यास हा येणाऱ्या 6, 7, 8 दिवसामध्ये 6 दिवसामध्ये हा त्या ठिकाणी होतोय. मला सांगताना फार आनंद वाटतो की जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमधले सर्व विद्यार्थी, समाजामधील सर्व विविध घटकांमधले सर्व लोक हे सगळेजण या कार्यक्रमामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं अत्यंत विविध दर्जाचे कार्यक्रम हे मागच्या 25 वर्षापासून त्या ठिकाणी घेतले जातात, ज्याच्यामध्ये सायन्स फेअरसारखे कार्यक्रम असतील, ज्याच्यामधनं चांगले वैज्ञानिक घडवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो. आदर्श माता पुरस्कारासारखा कार्यक्रम असेल, ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या महिलांनी अत्यंत खडतर परिस्थितीमधून स्वतःच्या लेकरांना उभं करण्याचं काम केलं, अशा महिलांचा आपण सत्कार करण्याचं काम, यांना समाजाच्या पुढे आणण्याचं काम आपण त्या ठिकाणी करत असतो. त्याचबरोबर दर 31 डिसेंबरला जेवढी दारूची दुकानं असतील त्याच्या बाहेर जवळजवळ 1000-1500 लिटर दूध घेऊन आपण त्या ठिकाणी दारू सोडा दूध प्याचा संदेश आपण त्या ठिकाणी देत असतो, की ज्याच्यामधून सर्व भारत देश हा त्या ठिकाणी व्यसनमुक्त झाला पाहिजे हा संदेश त्याच्या माध्यमातून दिला जातो. एवढंच नाही, सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत, युवकांनी चांगल्या राजकारणामध्ये आलं पाहिजे. ज्या वेळेला युवक चांगल्या राजकारणामध्ये येतील त्यावेळेला देश हा त्या ठिकाणी बलवान, बलशाली आणि महासत्ता झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. ज्या कार्यक्रमामधून जवळपास 3000 विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यामधून राजकारण शिकण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये त्या ठिकाणी येतात आणि ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण राजकारणी सुद्धा घडवण्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं करत असतो. आणि म्हणून ज्या वेळेला कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतोय, ज्या वेळेला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा आपण विचार करतो, त्यावेळेला एक गोष्ट आपल्या त्या ठिकाणी लक्षामध्ये येते की शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रामध्ये ज्या वेळेला आपण कार्यक्रम घेत असतो, हे सगळ्या गोष्टी घेत असताना आपल्याला भगवंताची ताकद सुद्धा अत्यंत महत्त्वाची असते. आणि म्हणून हे विचार आपण या सगळ्या युवकांपर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचवले पाहिजेत. आणि म्हणून अशा या कार्यक्रमाचं आयोजन आपण त्या ठिकाणी करत असतो. मागच्या 17, 18, 19, 20 वर्षापासून आपण त्या ठिकाणी भागवत सप्ताह घेतोय. हा कार्यक्रम घेत असताना त्याला दर अधिक मासामध्ये घेत असल्या कारणानं त्याच्यामध्ये 3-3 वर्षाचा खंड हा त्या ठिकाणी पडत होता. परंतु समाजातल्या अनेक महत्त्वाची जी मान्यवर होती त्यांनी सांगितलं की असा 3-3 वर्षाचा खंड पडणं हा योग्य नाही. आणि म्हणून त्यावेळेसपासून जाधवर सर असतील, राजेंद्र महाराज येप्रे असतील,
या दोघांच्या संकल्पनेतून या कीर्तन महोत्सवाची संकल्पना ही समोर आली आणि त्या अंमलामध्ये आणण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि हा कार्यक्रम घेत असताना जाणीवपूर्वक आम्ही त्याला पहिला, दुसरा, तिसरा असं म्हणतोय. याचं कारण एवढं आहे की जोपर्यंत आमच्या श्वासामध्ये श्वास असणार आहे तोपर्यंत ही जी काही कीर्तन महोत्सव आहे हा कार्यक्रम असाच अविरत त्या ठिकाणी चालू राहणार आहे. आणि म्हणून ह्याला पहिला, दुसरा, तिसरा असा आकड्यामध्ये मोजण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करतोय. आज हा कार्यक्रम घेत असताना कोणाच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घेतला पाहिजे, काय कारण धरून आपण हा कार्यक्रम घेतला पाहिजे. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम ह्याचा जो मुहूर्त आपण ठरवलेला आहे तो म्हणजे शिक्षण महर्षी, शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा कार्यक्रम घेण्याचं ठरवलेला आहे. जाधवर सरांबद्दल काय बोललं पाहिजे. एक मुलगा ज्यांनी वयाच्या 14व्या वर्षी त्या ठिकाणी क्रांतीवीर नावासारखी संघटना स्थापन केली. आपल्या गावामध्ये लाईट आली पाहिजे, आपल्या गावामध्ये रस्ते आले पाहिजेत, गावामध्ये थोर महात्मे लोक आणून गावामध्ये प्रबोधनाचं काम हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे. ज्या मुलाची जर परिस्थिती आपण पाहिली तर ज्या मुलाच्या घरामध्ये खायला अन्नधान्य सुद्धा त्या ठिकाणी नव्हतं, ज्या वेळेला एखाद्या घरातलं जर एखाद्या घरामधून जर धूर निघला हे भावंड सगळी जण त्या घराच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी उभी राहायची. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये त्या ठिकाणी दुश्मन जरी समोर आला तरी आपण त्याला म्हणतो या बसा आणि जेवा. असं जर आपल्याला कोण म्हटलं तर 2 अन्नाचे घास तरी आपल्या पोटामध्ये जातील. इतकी वाईट परिस्थिती त्या ठिकाणी असताना तरी सुद्धा वयाच्या 14व्या वर्षी क्रांतीवीर नावासारखी संघटना स्थापन करून गावामध्ये शाळा असेल, लाईट असेल, रस्ते असतील, गाव प्रबोधनाचं काम असेल, गाव स्वच्छतेचं काम असेल, हे त्या ठिकाणी अविरत या सरांनी त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि त्याच वेळेला आमच्या आजोबांना सावकारांनी बोलवल्यानंतर अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आमचं कुटुंब त्या ठिकाणी कर्जामध्ये बुडलेलं होतं. आणि त्यावेळेला सावकारांना बोलून आमच्या आजोबांना सांगितलं एकतर तुझा मुलगा हा त्या ठिकाणी गावगुंड होईल किंवा पुढारी होईल, त्याची शिक्षणाची लक्षणं त्या ठिकाणी दिसत नाहीत. आणि त्यावेळेला हा मुलगा त्या ठिकाणी त्या सावकाराच्या घरामध्ये जातो आणि त्यांना सांगतो तुमच्या घरामध्ये जेवढी लोक आहेत त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण घेतल्याशिवाय मी त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. आणि 18 जून 1986 साली तो मुलगा ज्या वेळेला पहिल्यांदा पुण्यामध्ये येतो, पुण्यामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी स्वारगेटच्या बसस्टँडवरती राहतो. आणि संपूर्ण स्वारगेटच्या बसस्टँडवरती राहिल्यानंतर त्या ठिकाणी जे कॉलेजला जॉईन होत असताना संडासातला डाल्याचा डबा त्याच्यामध्ये पाणी घेऊन केस स्वतःची वल्ली त्या ठिकाणी करून जॉईन झालेला तो मुलगा आणि बापाचा झालेला अपमान त्या मुलाच्या मनामध्ये त्या ठिकाणी कंटिन्यू त्याच्यामध्ये तो बोचत होता. आणि जो त्यावेळेला शब्द दिलेला होता की तुमच्या घरामध्ये जेवढी लोक आहेत त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आणि हा झालेला बापाचा अपमान त्या मुलानं त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवला. MCOM, MA, LLM, MPM, DTL, DLL, LW, GDC आणि PhD भारत देशामध्ये जिचकारानंतर सगळ्यात जास्त शिक्षण त्या मुलानं त्या ठिकाणी घेतलं. आणि बापाचा झालेला अपमानाचा बदला हा त्या मुलानं त्या ठिकाणी घेतला. आज मला सांगताना फार अभिमान वाटतो की ज्या वेळेला 2021 मध्ये आपण हा कार्यक्रम त्या ठिकाणी करतोय, जो मुलगा 1986 साली स्वारगेटच्या बसस्टँडमध्ये झोपला, आज 2021 साली त्या ठिकाणी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा जर आपण विचार केला तर 70 पेक्षा जास्त शाखा, 1,500 पेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा आमचा परिवार, आपला परिवार हा त्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून आज त्यांचा मुलगा म्हणून हा जो त्यांचा वारसा आहे हा वारसा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी ही अत्यंत मोठ्या प्रमाणावरती माझी आहे. आणि म्हणून आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मला एकच गोष्ट त्यांना सांगावीशी वाटते की जे छत्रपती संभाजी महाराजांचं एक जे वाक्य होतं की आमच्या आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हा सागत्य. आणि म्हणून जे त्यांनी ध्येय धोरण त्यांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी ठरवलेलं आहे तेच ध्येय धोरण हे माझं सुद्धा माझ्या आयुष्यामधलं आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि म्हणून 2025 पर्यंत आमची कशी जरी परिस्थिती असली तरी सुद्धा डॉक्टर सुधाकरराव जाधवर प्रायव्हेट युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी मी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हेच आश्वासन मी जाधवर सरांना, वडिलांना माझ्या त्या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की मुश्किलें ज़रूर है मगर ठहरा नहीं हूँ मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूँ मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूँ मैं. आमच्या वडिलांचा झालेला अपमान, वेळोवेळी झालेला अपमान हा आमच्या मनामध्ये आग निर्माण करत राहील. ती आग दिवसेंदिवस वाढत जाईल आणि ती जी आग आमच्या मनामध्ये पेटलेली आहे त्या आगीचं रूपांतर हे लवकरच त्यांची सर्व स्वप्न त्या ठिकाणी साकार करून
आम्ही त्याच्यामध्ये जे त्यांचं ध्येय धोरण आहे ते पूर्णत्वास नेल्याशिवाय मी त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. तेच आमच्या आयुष्याचं शेवटचं स्वप्न असेल, हेच मी आश्वासन वडिलांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी देऊ इच्छितो. आपण सर्वजण या कार्यक्रमाचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती लाभ घ्याल. हा व्हिडिओ, हे कीर्तन आपण विविध लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवाल आणि जो आपला चॅनल आहे या चॅनलला लाईक कराल, सबस्क्राईब कराल आणि शेअर कराल, ही आशा आणि अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि जाधवर सरांना परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वदेवेभ्यो नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि. गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकटहारी राम गोकुल संकटहारी हारी हारी. जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम. रामानवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी. रामानवल विनोद विहारी रामानवल विनोद विहारी. जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम. दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी दुर्जन संगमहारी दुर्जन संगमहारी हरि हरि. जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम. शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दीना शरणा
दीना शरणा शरणागत दीना शरणागत दीना शरणी नेयी रे करुणा दृष्टि निहारी रामा करुणा दृष्टि निहारी रामा करुणा दृष्टि निहारी 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 जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर सुखाचे हे आगर बाप रखुमा देवी बरू तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय पुंडलीक वरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ अवघाची संसार
सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटन माहेरा आपुलिया, भेटेन माहेरा आपुलिया, भेटेन माहेरा आपुलिया, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, सर्व सुकृताचे फळ मिलाहीन, सर्व सुकृताचे फळ मिलाहीन, सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षेम मी देईन पांडुरंगी, क्षेम मी देईन पांडुरंगी, क्षेम मी देईन पांडुरंगी, बाप रखुमा देवी बरू विठ्ठलाचे भेटी, बाप रखुमा देवी बरू विठ्ठलाचे भेटी, आपुली ये संसाठी करुनी ठेला, आपुली ये संसाठी करुनी ठेला, करुनी हा ठेला, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, तिन्ही लोक, तिन्ही लोक. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आज आपल्या या प्रशालेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र पाहणार आहोत. आणि ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र पाहण्यापूर्वी आपण ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या जीवनाबद्दल जी प्रतिज्ञा केली आहे, जो निश्चय केलाय, त्या अभंगाच्या बद्दल थोडंसं चिंतन करणार आणि मग ज्ञानोबारायांची गोष्ट आपण ऐकणार. प्रत्येक संतांनी आपलं जीवन ध्येय काहीतरी निश्चित केलंय. ते आपलं आयुष्य कसं जगायचं हे नक्की करून येतात. ओ तेच तर संत. आल्यावर काय जमेल ते पाहू, ते आपण सामान्य. ते आयुष्य ठरवून येतात. ज्ञानेश्वर माऊली आपल्याला या अभंगामध्ये सांगतायत, मी या पृथ्वी तलावर का जन्माला आलो. खरं तर जन्माला येण्याची मला आवश्यकता नव्हती, कारण मी मागल्या जन्मीच मुक्त झालो होतो. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त झालो होतो. हरिपाठाच्या अभंगामध्ये असा स्वच्छ उल्लेख आहे, मी मागील जन्मी मुक्त झालो. म्हणजे जन्मजन्माची तपश्चर्या करून जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जी सुटका करून घ्यायची असते, ती सुटका माऊलींनी करून घेतली आहे. पण तरी सुद्धा का जन्माला आले, तर याचं कारण त्यांनी असं सांगितलंय की मी एकटाच आनंदात राहण्यात काय मजा आहे. या सगळ्या सृष्टीमध्ये आनंद भरण्यासाठी मी परत आलो आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, अन आनंदे भरीन तिन्ही लोक. काय सुंदर प्रतिज्ञा आहे पहा माऊलींची.
या ठिकाणी त्यांनी सुख आणि आनंदाचे दोनही शब्द वापरलेत. आपण पुष्कळशा वेळेला हे दोनही शब्द एकाच अर्थी वापरतो, पण दोनही शब्दांचा अर्थ जर एकच असेल तर ते दोन वेगळे शब्द वापरायचं काही कारण आहे? ज्या अर्थी माऊलीने ते वापरले त्या अर्थी त्याच्यामध्ये नक्की काहीतरी फरक आहे, काहीतरी भेद आहे, आणि तो तुम्ही आम्ही समजावून घेतला पाहिजे, नाही का? तेव्हा अगदी साध्या सोप्या सरळ शब्दात सांगायचं झालं तर शरीराच्या पातळीवर जे होतं त्याला म्हणतात सुख किंवा दुःख, आणि आत्म्याच्या किंवा मनाच्या पातळीवर मिळतो तो आनंद. असा त्या दोघांमध्ये फरक आहे. तेव्हा माऊली म्हणतात की मला हे सगळं विश्व सुखानं पण भरायचंय आणि आनंदानं पण भरायचंय. म्हणजे आनंदासाठी प्रत्येक वेळेला शरीराच्या आवश्यकतांची आहुतीच द्यायला पाहिजे असं काही नाही. काय आहे, उपभोगामध्ये सुख आहे आणि त्यागामध्ये आनंद आहे. वाक्य नीट लक्षात आलं? उपभोगामध्ये सुख आहे आणि त्यागामध्ये आनंद आहे. पण आता मूळ मुद्दा असा आहे की त्याग करायचा असेल तर जिवंत राहण्यासाठी किमान अत्यावश्यक गोष्टीचा उपभोग तितकाच आवश्यक आहे. आता एवढं अवघड बोललं तर नाही लक्षात यायचं. आणखीन सोपं सांगतो. स्वतः जेवण करणं हा उपभोग आहे, ते सुख आहे, आणि अन्नदान करणं हा त्याग आहे, तो आनंदाचा विषय आहे. पण अन्नदान करण्यासाठी मी जिवंत असायला हवं का नाही? आणि मी जिवंत असण्यासाठी जिवंत राहण्यापुरतं का होईना पण जेवायला हवं का नाही? म्हणून संत नेहमी ऐहिकाचाही विचार करतात, याही प्रपंचाचा विचार करतात आणि परमार्थाचाही विचार करतात. एकाचा विचार केला आणि दुसऱ्याकडे दुर्लक्ष झालं हे योग्य नाही. दोन्हीचा विचार योग्य व्हायला पाहिजे. म्हणून हरिपाठामध्ये त्यांनी सांगितलं आहे, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधियेल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि अशी मोक्ष मुक्ती मिळवायची असेल तरी सुद्धा असोनी संसारी जिव्हे वेगु करी. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये खुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी. तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी किती गोड सांगितलंय. असोनी संसारी हा सगळा जगाचा पसारा जर सुखाने भरायचा असेल तर आवश्यक तेवढा संसार केलाच पाहिजे. तेव्हा सगळा संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन तिन्ही लोक. काय आहे, सुख घ्यायला कधी शिकवावं लागत नाही, त्यागाचा आनंद मिळवायला थोडं शिकवावं लागतं. आणि माऊली म्हणतात आम्ही हा त्यागरूपी आनंद शिकवायला आलो आहे. ज्या योगेस विश्वातला हा सगळा जीव पसारा आनंदात राहणार आहे. आणि असं मी या जगामध्ये किती काम केलं, काय काम केलं हे सांगण्यासाठी मी पंढरपूरला जाणार. जाई नगे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. अनेक संतांना लोकांनी प्रश्न विचारला, का हो आमच्याही गावामध्ये पांडुरंगाचं देऊळ आहे, मग आम्ही पंढरपूरला का जायचं बरं? तर याचं उत्तर सगळ्या संतांनी एकच दिलंय, बाबा रे, तुझ्या गावामध्ये जे पंढरीच्या पांडुरंगाचं मंदिर आहे, तुझ्या घरामध्ये जी मूर्ती आहे किंवा तुझ्या पाकिटामध्ये जो फोटो आहे, हे सगळ्या आईच्या प्रतिमा आहेत. पण आईचं मुख्य निवासस्थान तिथे असल्यामुळे अहो आता आई उपलब्धच नाही. अशा वेळेला आपण प्रतिमेचा आनंद फोटोवरती भागवू शकतो, पण जेव्हा शक्य आहे तेव्हा वर्षातनं एकदा का होईना वर्ष सणाला वर्षासनाला आईला भेटायला गेलं पाहिजे. आणि एवढ्यासाठी पंढरपूर क्षेत्राचं महात्म्य सर्व संतांनी एकमुखाने एकच वर्णन केलंय, ते म्हणजे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी.
आहे भिवरेच्या तीरी हो माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी हो माझे माहेर पंढरी. बाप आणि आई, बाप आणि आई, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई हो माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. पुंडलिक राहे बंधू, पुंडलिक राहे पुंडलिक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू हो माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, बहीण चंद्रभागा, बहीण चंद्रभागा, बहीण चंद्रभागा, बहीण चंद्रभागा चंद्रभागा चंद्रभागा, चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा करीत से पाप भंगा, करीत से पाप भंगा, करीत से पाप भंगा हो माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. एका जनार्दनी शरण, 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 एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण हो माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी
आहे भीवरेच्या तिरी, आहे भीवरेच्या तिरी. पंढरीनाथ महाराज की जय. पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू. सर्व संतांचं अगदी दृढ एकमत आहे. त्या ठिकाणी माहेर आहे. आपण म्हणाल अहो सासर आणि माहेर हे फक्त स्त्रीला असतं, पुरुषांना कुठे. तर याचं उत्तर असं आहे की स्त्री असो वा पुरुष असो, हा प्रत्येक जीव जो जो या जगामध्ये जन्माला आला तो सासरीच आला. आणि त्याला खऱ्या अर्थाने विश्रांती आणि खऱ्या अर्थाने आनंद माहेरी जाऊन आईबाबांना भेटल्याशिवाय होणार नाही. त्या माहेराचं सगळ्यात मोठं प्रतीक ते पंढरपूर आहे. आणि माहेरी जाऊन मी काय सांगीन, मी सासरी काहीच काम केलं नाही हे सांगायला जायचं का. आणि असं सांगायला गेलं तर माहेरच्या आईबाबांना ते आवडेल का. म्हणून आधी सगळा संसार सुखाचा करीन, तो आनंदाने भरीन. आणि हे सांगायला जाईन गे माये तया, पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. आणि तिथे गेल्यावर काय मिळेल, मी या संसाराचं आनंद आणि सुख निर्माण करण्यासाठी जे जे काही चांगलं केलंय त्या सर्व सुकृताचे फळ मी लाहीन. त्या चांगल्या कृतीचं फळ मला मिळेल. माझी आई मला घट्ट मिठी मारेल, मला शाबासकी देईल, क्षेम मी देईन पांडुरंगा. आणि जर आईनं विचारलं का रे ज्ञानोबा, तू एवढा सगळा संसार सुखाचा आनंदाचा का बरं करून दिलास. तो केला नसतास तर तुला शिक्षा कोणी करणार होतं का. मला शिक्षा कोणीच करणार नव्हतं. मग तू केलास म्हणून तुला काय बक्षीस कोणी देणार आहे का. मला बक्षीसही कोणी देणार नव्हतं. मग बक्षीसही मिळणार नव्हतं आणि शिक्षाही होणार नव्हती. मग का केलंस. एखादी गोष्टीसाठी करणं किंवा शिक्षा होईल या भीती न करणं ही मनाची फार प्राथमिक अवस्था झाली. खरी अवस्था पाहिजे, मला चांगलं वागायला आवडतं म्हणून मी चांगलं वागतो, तो खरा मोठा माणूस. माझ्या चांगल्या वागण्यासाठी मला बक्षिसाची गरज नाही आणि मला शिक्षेची भीती नाही. म्हणून माऊली सांगते, हा संसार मी माझ्या स्वतःसाठीच चांगला केला, मला तो चांगला करायला आवडतो म्हणून चांगला केला, इतर कोणत्याही आलोभनाने केला नाही. तेव्हा आज शाळेच्या वर्धापन दिनाच्या माध्यमाने आपल्याला हे सगळं कीर्तन ऐकायला मिळणार आहे. तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी सुद्धा हा ज्ञानोबारायांचा मुद्दा मनामध्ये घट्ट रुजवला पाहिजे की मी चांगला विद्यार्थी का पाहिजे, बक्षिसासाठी. मी चांगला शिक्षक व्हायला का पाहिजे, का, बक्षिसासाठी. मी चांगला पुढे नागरिक व्हायला पाहिजे का, तर सन्माननीय नागरिक म्हणून बक्षीस मिळवण्यासाठी. बक्षीस मिळो न मिळो, मी चांगला होण्याचा मला आनंद आहे. मी चांगलं होणं हेच माझ्या जीवनाचं आनंदाचं इतिकर्तव्यतेचं स्थान आहे हे मलाच पटलं आणि म्हणून मी चांगला होणं हे मोठेपणाचं लक्षण आहे. आणि असा मोठेपणा सुखाचा आनंदाचा ठेवा आपल्या आयुष्यामध्ये मिळावा यासाठी ज्ञानोबारायांनी हा अभंग दिला. आता याचप्रमाणे ते स्वतः कसं वागले, त्यांनी स्वतः असंच वर्तन कसं करून दाखवलं हे त्यांच्या चरित्र भागामध्ये ऐकायचं. तूर्त अभंग लक्षात ठेवायचा. अवघाची संसार, अवघाची संसार, सुखाचा करीन अवघाची संसार, सुखाचा करीन आनंदे भरीन, आनंदे भरीन तिन्ही लोक अवघाची संसार, अवघाची संसार, सुखाचा करीन अवघाची संसार, सुखाचा करीन संसार, सुखाचा करीन संसार, सुखाचा
करेन. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे थोडंसं भजन करायचं आणि मग आपल्या चरित्र भागाचा आपण आनंद घ्यायचा आहे. सर्वांनी आहात त्या ठिकाणी टाळी वाजवून गोड भगवंताचं नामस्मरण करा, भजन करा आणि आनंद घ्या. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. म्हणा म्हणा सगळे छान. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. आपण सगळेजण आहात त्या ठिकाणीच माझ्या नंतर म्हणा. हरे राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण. जय जयकार एकत्र करूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराजांचं नाव आठवलं की आपल्याला आठवतं ते आळंदी नावाचं शहर. पण ज्ञानोबारायांचं मूळ घराणं आळंदीतलं नव्हे बरं. गोदावरीच्या तीरी पैठण तीर्थक्षेत्राच्या शेजारी आपेगाव नावाचं जे छोटंसं गाव आहे ते ज्ञानोबारायांचं मूळ गाव. या गावामध्ये जे कुलकर्णी घराणं होतं याच्यामध्ये विठ्ठलपंत कुलकर्णी म्हणून जे जन्माला आले ते आधी जन्मापासूनच विरक्त. त्यांनी आपल्या आई वडिलांना इतकंच सांगितलं की या सगळ्या प्रपंचाची पुढची जबाबदारी घेण्याआधी मी एक तीर्थयात्रा करतो आणि मग प्रपंच सुरू करतो. असं आई वडिलांना सांगून हे विठ्ठलपंत बाहेर पडले. खूप मोठी तीर्थयात्रा केली आणि यात्रा करता करता आळंदीत आले. तिथे आळंदीमध्ये सिद्धोपंत कुलकर्णी नावाचेच एक दुसरे कुलकर्णी त्यांना भेटले. त्यांनी या युवकाचं आदरातिथ्य केलं आणि योगायोग असा झाला की या सिद्धोपंतांना आणि या विठ्ठलपंतांना दोघांनाही पांडुरंगाने स्वप्नदृष्टांत दिला आणि स्वप्नात येऊन सांगितलं की हे विठ्ठलपंता, या सिद्धोपंतांची जी कन्या आहे रुक्मिणी हिच्याबरोबर तुझा विवाह योग्य होणार आहे. हिचा स्वीकार कर. 4 महान विभूती तुझ्या घरामध्ये जन्म घेणार आहेत. पांडुरंगाचा संकेत झाला म्हणून प्रपंच केला. पण लग्न झाल्यानंतर पुन्हा एकदा विठ्ठलपंतांची वैराग्य भावना इतकी तीव्र झाली की ते रुक्मिणीला सारखं विचारायला लागले, मी जाऊ का संन्यास घ्यायला, मी जाऊ का संन्यास घ्यायला. आणि शेवटी एकदा ती विठ्ठलपंतांची पत्नी रुक्मिणी वैतागून म्हणाली, जा कुठे जायचं ते. आता या वैतागून ती जा म्हणाली याला ते संमती समजले
आणि काशी क्षेत्री जाऊन श्रीपाद यतींच्याकडून संन्यास घेतला. तरी सुद्धा या सगळ्या तपश्चर्या विधीच्या आधी त्या श्रीपाद यतींनी विचारलं होतं की बाबा रे, तुला इथे येऊन तपश्चर्या करण्यासाठी निवास करायला, प्रपंच सोडून इथे राहायला तुझ्या सगळ्या घरच्या लोकांची तुला परवानगी आहे ना? सगळ्यांची नक्की संमती आहे ना? वैराग्याच्या ओढीनं का होईना विठ्ठलपंत हो म्हणाले आणि त्या ठिकाणी तपस्येचं आपलं आयुष्य सुरू केलं. पण योग असा झाला, आपला पती निघून गेला, तो पुन्हा कधी येणार, पुन्हा कधी येणार याची वाट पाहत ती रुक्मिणी त्या आळंदीमध्ये असणाऱ्या त्या पिंपळाच्या वृक्षाला रोज 1000 प्रदक्षिणा घालतीये, भगवंताला विनवती आहे आणि तिची प्रार्थना फळाला आली. हेच श्रीपाद यती तीर्थयात्रा करण्यासाठी म्हणून दक्षिण भारतात आले, महाराष्ट्रात आले आणि अलंकापुरी म्हणजे आळंदीमध्येही आले. असे कोणी यतिराज आपल्या गावात आलेत म्हटल्यानंतर सगळ्या लोकांनी एकत्र येऊन दर्शन घेतलं आणि तसंच रुक्मिणीनं पण दर्शन घेतलं आणि तिला आशीर्वाद मिळाला. अष्टपुत्रा सौभाग्यवती ऐसे बोलिले श्रीपाद यती, सती बोले संन्यासी पती, आशीर्वाद कैचा देतसा. अहो कसला आशीर्वाद देता? माझे पती काशीला घेऊन संन्यास ग्रहण करून मोकळे झालेत, कसं होणार माझं? त्या रुक्मिणीकडून तिच्या पतीच्या सगळ्या लक्षणांचं श्रवण केलं आणि श्रीपाद यतींना कळलं की माझ्याकडे येऊन मला घरच्यांची संमती आहे असं म्हणून तपस्या विधी धारण करणारा तोच हिचा नवरा. म्हणून श्रीपाद यतीने परत काशीला जाऊन विठ्ठलपंतांना आज्ञा केली की संसार सुरू केला होतास, तो सुद्धा पांडुरंगाच्या स्वप्नदृष्टांतांनी सुरू केला होतास. मग भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे त्या 4 महाविभूतींचा जन्म केल्याशिवाय तुला संन्यास ग्रहण करण्याची संमती नाही, जा परत. आणि विठ्ठलपंतांनी पुन्हा आळंदीमध्ये येऊन संसार सुरू केला. पण समाजाला ते मान्य झालं नाही. का? तर समाजामध्ये पद्धत अशी होती की सगळा प्रपंच संपल्यानंतर काशीला जाऊन काय तो संन्यास घ्यायचा, पण आधी संन्यास घ्यायचा नंतर प्रपंच करायचा, हे समाजाच्या नियमामध्ये बसणारं नव्हे. आणि म्हणून सगळ्या समाजाने बहिष्कार टाकला, आळंदीमध्ये राहायलाच बंदी. मग काय करावं? तर आळंदीच्या शेजारी नदीच्या पलीकडे एक छोटंसं बेट आहे, सिद्धबेट म्हणतात त्याला. या सिद्धबेट नामक परिसरामध्ये छोटीशी पर्णकुटी करून तिथे निवास सुरू केला, तपपूत आयुष्य सुरू केलं आणि 4 घरामध्ये भिक्षा मागून उदर भरावं अशी अवस्था आली. अहो त्यांना व्यवसाय करायला कोणी देईना, गावामध्ये जमीन देईना, त्यांच्या पाठशाळेमध्ये जाणार कोण? मात्र काही सज्जन हळहळायचे, अरे विठ्ठलपंतांनी परत प्रपंच जरी सुरू केला तरी सुद्धा तो गुरुच्या आज्ञेनं सुरू केला, एक परमेश्वरी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून सुरू केला, त्याला अगदी असा टाकून देणं बरं नाही. म्हणून काही सहृदय माणसं त्यांना भिक्षेमध्ये चांगलं अन्न देऊन काही काळ त्यांचा निर्वाह उत्तम केला. आणि मग खरंच भगवंताच्या आदेशाप्रमाणे 3 अतिशय तेजस्वी अशी बाळं आणि 4थी आदिशक्ती मुक्ता या 2 विठ्ठल रुक्मिणीच्या जोडप्याच्या उदरी जन्माला आलेत महाराज. गोदा तटासी झाले हे 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 गोदा तटासी झाले जगदोद्धारार्थ संत अवतीर्ण आदिशक्ती मुक्ताये आदिशक्ती मुक्ताये निवृत्ती
भक्ती ज्ञान देव सोपान. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तमा राम 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 हरे हरे राम राम. गोदा तटासी झाले जगदोद्धारार्थ संत अवतीर्ण. काय करावं? आतापर्यंत भिक्षेवरती या दोघांचा उदरनिर्वाह कसा बसा झाला, पण या 4 मुलांचा संसार कसा व्हावा यासाठी विठ्ठलपंतांनी धर्मसभेला प्रार्थना केली की बाबांनो, आधी संन्यास घेऊन मग प्रपंचामध्ये परत पडलो, माझ्याकडून जर चूक झालेली आहे तर मला काहीतरी प्रायश्चित्त देऊन मुक्त करा, म्हणजे ज्या योगे माझ्या या मुलांच्या मुंजी होतील, त्यांना शाळेमध्ये प्रवेश मिळेल, त्यांचं शिक्षण चांगलं होईल, उत्तम शिक्षण झालं तर उत्तम त्यांना काही व्यवसाय करता येईल, उत्तम व्यवसायाला काही लागले तर उत्तम उत्पन्न मिळेल, आयुष्य काहीतरी सुखाचं जाईल, समाधानाचं जाईल. भिक्षेवर किती वेळ जगायचं? धर्मसभा म्हणायला लागली विठ्ठलपंता, अरे असं याच्यापूर्वी कधीच कुणी केलं नव्हतं, त्यामुळे याला काय प्रायश्चित्त द्यायचं ते ग्रंथात लिहिलंच नाही आहे. तेव्हा ज्या वेळेला ग्रंथात लिहिलेच नाही अशा पातकासाठी प्रायश्चित्त एकच, देहांत प्रायश्चित्त घे. देहांत प्रायश्चित्त म्हणजे मृत्यू घ्यायचा. विठ्ठलपंतांनी ती घोर धर्माज्ञा ऐकली, मात्र व्यथित झाले. रुक्मिणीला सांगितलं, पण हे प्रायश्चित्त घेण्यापूर्वी एकदा त्र्यंबकेश्वराच्या क्षेत्री जावं आणि तपस्या करावी असं मनात आलं. म्हणून आपल्या 4ही मुलांना घेऊन त्र्यंबक क्षेत्री गेले. त्र्यंबकगिरीला अख्खी प्रदक्षिणा घालायची असा रोजचा नियम केला. पण काय गडबड झाली पहा. या त्र्यंबकगिरीला म्हणजे त्या अख्ख्या डोंगराला प्रदक्षिणा करताना एके दिवशी अचानक एका वाघानं जी झडप मारली, त्या वाघानं अचानक उडी मारल्यामुळे धावपळ झाली, गोंधळ झाला. आणि त्याच्यामध्ये थोरला मुलगा जो निवृत्ती तो डोंगराकडे पळत सुटला आणि बाकीचे यात्रेकरू त्र्यंबकेश्वर गावाकडे पळत सुटले. निवृत्तीला भान राहिलं नाही. तो डोंगराकडे पळता पळता एका गुहेमध्ये शिरला आणि त्या गुहेमध्ये साक्षात गहिनीनाथांचं दर्शन झालं. नवनाथ पंथामधले अत्यंत सिद्ध असलेले योगी गहिनीनाथ, मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ आणि गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथ. ते गहिनीनाथ म्हणाले, मैंने ही व्याघ्र को भेजा था तुम्हें लाने के लिए. निवृत्ती, अरे तुम्ही जन्मजन्माची तपस्या करून परिपूर्ण झालेलेच महायोगी आहात, पण या जन्मामध्ये तुम्हाला समाजाचा हा जो त्रास सहन करावा लागतोय, या त्रासामुळे एखाद्या वेळेला मन विचलित होईल, या समाजावर सूड उगवावा अशी इच्छाही होईल. तेव्हा असं काही न करता तुमच्याच तपस्येनं तुम्हाला अनेक सिद्धी प्राप्त आहेत, मी फक्त त्या जागृत करतोय. मी तुमच्यातल्या सर्व शक्ती जागृत करतो. निवृत्ती, तुला शक्ती प्रदान करतो आहे. आता अशाच तऱ्हेनं तू हाच गुरु उपदेश, नाथांचा संदेश ज्ञानोबांना पोचवायचा आहे, सोपानाला पोचवायचा आहे, मुक्ताईला पोचवायचा आहे. त्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि जी काही समाधी लागली निवृत्तीनाथांना, वा रे वा, सर्व जन्मजन्मांतरीच्या तपस्येने मिळालेल्या शक्ती जागृत झाल्या आणि आले परत आपल्या घरी. ज्ञानोबांना अनुग्रह दिला, सोपाना दिला, मुक्ताला दिला. आई वडिलांच्या मनात आलं, अरे आपल्याला परमेश्वराने दाखवून दिलं की तुम्ही दोघं यांच्या आयुष्यातनं निघून गेलात तरी मी त्यांना सांभाळायला आहे. वाघाची उडी पडल्यानंतर आपण काय करू शकत होतो, पण नाथांनी सांभाळलं त्याला. आणि हे लक्षात घेऊन विठ्ठल रुक्मिणी दोघांनी जलप्रवेश करून देहांत प्रायश्चित्त घेतलं.
आता तर पोरकी झालेली ही 4 मुलं परत आळंदीमध्ये आली. निवृत्तीनाथांनी सांगितलं सुद्धा धर्मसभेमध्ये की तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या आई वडिलांनी प्रायश्चित्त घेतलं, आता आम्हाला शुद्ध करायला काय हरकत आहे. तेव्हा धर्मसभा म्हणाली, अरे ते प्रायश्चित्त घेतल्यामुळे तुझे आईबाप शुद्ध झाले, तुम्ही शुद्ध झालात असं नव्हे. अरे तुम्ही चौघे साक्षात पापमूर्ती रे, तुम्ही चौघे साक्षात पापमूर्ती रे, तुम्ही चौघे साक्षात, तुम्ही चौघे साक्षात पापमूर्ती. भ्रष्ट करिता आमची पुण्यकीर्ती, भ्रष्ट करिता आमची पुण्यकीर्ती. करा काळे जा तोंड येथून या, करा काळे जा तोंड, करा काळे जा तोंड येथून या. पाप माझविता का उगाच वाया, पाप माझविता का उगाच वाया, उगाच वाया, उगाच वाया. अरे तुम्ही आळंदीमधून निघून जा रे 4ही पातकी कारटी. मात्र उपाय एक आहे. जर पैठणला गेलात आणि पैठणातल्या धर्मसभेनं जर सांगितलं तर आम्ही तुम्हाला शुद्ध करून घेऊ, समाजामध्ये सन्मान देऊ. पर्याय नव्हता. ही 4ही भावंड उन्हा तान्हामध्ये उपाशी तापाशी अनवाणी पायानं पैठणापर्यंत चालत गेली. तिथल्या धर्मसभेसमोर आपला सगळा हा प्रस्ताव ठेवला. सर्व पूर्वीचं आयुष्य सांगितलं, आम्हाला काही प्रायश्चित्त देऊन शुद्ध करावं. सगळ्या पंडित प्रवरांनी धर्मग्रंथाची पानं उलटी सुलटी सुलटी उलटी सगळी केली, पण म्हणाले, अरे नाही रे बाळांनो, याला काही प्रायश्चित्त, याला काही प्रायश्चित्त नाही. तेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य आता भगवत भक्तीमध्ये व्यतीत करून कुठल्या तरी तीर्थक्षेत्रामध्ये राहावं हे बरं. इथंच खरा विषय संपला होता. पण एका विद्वानानं उगाचच खाजवून खोडी काढली. या विठ्ठलपंतांनी आधी संन्यास घेतला, नंतर प्रपंच केला, 4 मुलांना जन्म दिला, पण नावं मोठी छान ठेवली हो. अरे ज्या माणसाला मुक्ती प्राप्त करायची असेल त्याला आधी काय मिळालं पाहिजे? निवृत्ती. या प्रपंचातून विरक्ती आली पाहिजे, निवृत्ती मिळाली पाहिजे. मग निवृत्ती मिळाली, अभ्यास केला, मग पुढचा भाऊ काय पाहिजे? ज्ञान, ज्ञानोबा. निवृत्ती मिळाली, ज्ञान मिळालं म्हणजे मुक्तीकडे जायचा जिना सापडतो. जिन्याला काय म्हणतात? सोपान. म्हणजे हे 3रं लेकरू लेकाचं सोपान. मग निवृत्ती झाली, ज्ञान झालं, सोपान मिळाला की मुक्त आहेच. वा वा वा, नावं मोठी छान ठेवली आहेत हो. पण दुसरा जरा अजून कुत्सितपणे म्हणाला, अहो नाव ज्ञानोबा ठेवलं म्हणजे काही माणूस ज्ञानी होतो असं आहे का? आमच्याकडचा रेडा आहे त्याचंच नाव सुद्धा ज्ञानेश्वर आहे. अहो या पोरांना त्यांच्या वडिलांनी शिकवलं म्हणून काही मंत्र म्हणता येतात, ते आमच्या रेड्याला म्हणता येणार आहेत का? नाव ज्ञानेश्वर ठेवलं म्हणून काही ज्ञान असत नाही. हा हा हा, विनोद केला म्हणे. आणि नवनाथांनी दिलेल्या त्या सर्व शक्ती आत जाग्याच होत्या. आणि अशा वेळेला ज्ञानोबा अधिकारवाणीनं म्हणाले, तो रेडा सुद्धा मंत्र म्हणू शकतो. काय सांगता? तो मंत्र म्हणू शकतो. त्याला योग्य सिद्ध अशी कोणी शक्ती देणारा साधक उपलब्ध नाही म्हणून तो अज्ञानी आहे. आता सगळे इरेलाच पेटले. सगळी धर्मसभा गोदावरीच्या तीरावर खाली आली.
सगळ्या तीरावर जमलेली माणसं एकत्र आली, त्या रेड्याला आणला. बोलव याच्याकडून. आणि ज्ञानोबाने त्या रेड्याच्या मस्तकी हात ठेवून सांगितलं, बोल रे बाळा. अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देवरत्विजं होतारं रत्नधातमो आणि ज्ञानोबांनी वेदऋचा म्हणायला सुरुवात केली. मात्र त्याच्या पुढच्या ऋचा धडा 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 रेड्याच्या मुखातनं यायला लागल्या. अरे धड 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 रेडा वदला धड 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 रेडा बदला रुचा मंत्र ते सारे. धड 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 रेडा बदला रुचा मंत्र ते सारे. गोदावरी नदी स्तब्ध झाली, गोदावरी नदी स्तब्ध झाली, स्तब्ध झाले वारे. हा अहंकार गळला सारा लोक शरण आला. सगळ्या पंडित सभेचा अहंकार चक्काचूर झाला. आमच्या पिढ्यानपिढ्या गेल्या या मंत्रोच्चाराने, पण आपण साध्या एका उंदराकडून सुद्धा ओवी नाही म्हणून घेऊ शकलो. तर या ज्ञानोबासारख्या छोट्याशा लेकरानं रेड्याच्या मुखातून मंत्र म्हणून दाखवावेत. सर्वांनी साष्टांग दंडवत घातला आणि त्यांना शुद्धीपत्र असं लिहून दिलं की हे आळंदीच्या धर्मपंडितांनो, अरे आम्ही त्या ज्ञानोबाला काय शुद्धीपत्र देणार, ते आधीपासूनच शुद्ध आहेत, नव्हे आपण त्यांना शुद्ध करावं या अवस्थेच्या पलीकडे आहेत. ज्ञानोबाने ते पत्र आळंदीत दाखवलं. आळंदीवाले म्हणाले, आम्ही हेच तर म्हणत होतो, तुमची काय शुद्धी करायची, तुम्ही शुद्धीच्या पलीकडे आहात. यांचा अर्थ वेगळा, यांचा अर्थ वेगळा, याचा याला कळेना, त्याचा त्याला कळेना. शेवटी पैठणचाही नाद सोडला, आळंदीचाही नाद सोडला आणि ज्ञानोबा नेवासे नावाच्या ग्रामी येऊन थांबले. आणि त्या ठिकाणी हा सर्व समाज जो अज्ञानामध्ये आहे, का तर त्याला खरं धर्मशास्त्र काय आहे ते कोणी समजावूनच सांगत नाही. यासाठी भगवद्गीतेमध्ये भगवंतानी जे ज्ञान सांगितलं ते सर्व ज्ञान लोकांना कळण्यासाठी त्याचं सुलभ असं भावार्थ दीपिकेमध्ये म्हणजे ज्ञानेश्वरीच्या रूपात रूपांतर केलं. इतकंच नाही तर ही ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर अशा साधनेमुळे मला काय अनुभव प्राप्त झाले यासाठी अमृतानुभव नावाचाही ग्रंथ लिहिला. या ग्रंथांची महती वाढली, कीर्ती वाढली. त्यामुळे त्यांना खच्ची करण्यासाठी, संपवण्यासाठी लोकांनी खूप प्रयत्न केले. बरं, अगदी पुणतांब्याचे चांगा वटेश्वर ते चांगदेव महाराज अत्यंत प्रखर योगी, त्या चांगदेवांना सुद्धा ज्ञानोबा रायांवरती पाठवलं खरं, पण ज्ञानोबाने चांगदेवांचा अहंकार सुद्धा चक्काचूर केला. चांगदेवांच्यासाठी चांगदेव 65 नावाचा वेगळा ग्रंथ झाला. ज्ञानोबाला भीती दाखवण्यासाठी चांगदेव महाराज वाघावर बसून आले होते. तर ज्ञानोबा आळंदीमध्ये ज्या भिंतीवर बसले होते त्या भिंतीलाच त्यांनी विनंती केली, चल ग बाई, फार मोठा योगीराज आपल्या दर्शनाला आलाय, भेटीला आलाय, आपण पुढं जाऊ. सरदिशीची भिंत पुढं सरकली. त्या चांगदेवाचा अख्खा अहंकार गळून पडला. अरे मी जास्तीत जास्त सत्ता सजीवावर दाखवू शकतो, याची तर निर्जीवावर पण श्रद्धा.
अर्थात आपण सगळ्या लोकांनी संतांचे चमत्कार वेगळ्या दृष्टीनं समजावून घेतले पाहिजेत. ज्ञानोबांनी एका रेड्याच्या मुखातून वेद वदवले, हा चमत्कार खूप छोटा आहे, सामान्य आहे. पण जे सगळे महाराष्ट्रातले लोक रेड्याच्या बुद्धीचे झाले होते, अज्ञानी होते, अशा लक्षावधी लोकांच्या मुखातून त्यांनी हरिनामाचा गजर आणि गीतेचं तत्वज्ञान ज्ञानेश्वरीच्या रूपाने बोलायला लावलं. अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांची बुद्धी तल्लक केली. हा मोठा चमत्कार. त्यांनी दगडाची भिंत 2 फूट चालवली, हा फार छोटा चमत्कार आहे. पण आज त्यांच्या प्रेरणेनं लक्षावधी वारकरी आळंदी ते पंढरपूर यात्रा करतानाही माणसांची भिंत गेली 700 वर्ष चालू आहे. ही भिंत चालू ठेवणं हा जास्त मोठा चमत्कार आहे. दगड चालवणं एक वेळ सोपं असतं, माणसांना चालवणं जास्त अवघड आहे. आणि ज्ञानोबाने ते करून दाखवलं. एक शेवटचा प्रश्न. चांगदेवाने जेव्हा पाहिलं अशी भिंत आलेली, तेव्हा सहज विचारलं, ज्ञानोबा, या आळंदीच्या लोकांनी तुम्हाला इतकं छळलं, तुम्हाला भिक्षाही मिळू दिली नाही, तुम्हाला इतकं वाक ताडन केलं, अनेक वेळा तुमचे अपमान केले, तुम्हाला आळंदीत राहायला सुद्धा परवानगी दिली नाही. मग अशा या दुष्टपणा करणाऱ्या विद्वानांच्या अंगावर जर एकदाच भिंत घातली असती तर पुन्हा आयुष्यात कोणीच तुमच्या वाकड्यात गेलं नसतं. पण ज्ञानोबांचं उत्तर तेच आहे. म्हणजे नंतर ते चांगलं वागले असते. का चांगलं वागले असते? भिंत अंगावर येईल या भीतीनं चांगलं वागले असते. भीतीनं चांगलं वागणं ही फार प्राथमिक अवस्था आहे. मनापासून चांगलं वागणं या अवस्थेला मला समाजाला आणायचं आहे. भीतीसाठी नको, बक्षिसासाठी नको, आपल्या स्वतःसाठी म्हणून चांगलं होणं, हे मला माझ्या समाजाचं स्वरूप प्राप्त करायचं आहे. आणि हे ऐकल्यानंतर आळंदीतल्याही सर्व दुष्टांचा दुष्टपणा नष्ट झाला. ते त्यांच्या भजनी लागले आणि म्हणाले, ज्ञानोबा, की आम्हाला तुमची ज्ञानेश्वरी पटकन कळेल असं नाही. अमृतानुभव तर आणखीनच अवघड. चांगदेव 65 म्हणजे चांगदेवाच्याही डोक्यावरनं जाणारा विषय. आमच्यासाठी काही सोपं लिहा. आणि म्हणून सर्वसामान्यांच्यासाठी अनेक अभंगांची रचना आणि हरिपाठाची रचना ज्ञानोबारायांनी केली. आणि अवघ्या वयाच्या 22व्या वर्षी महासमाधी घेऊन ते निघून गेले. निघून गेले हा शब्द चुकणार, कारण त्यांनी संजीवन समाधी घेतली. ते तत्वरूपाने, चैतन्य रूपाने आळंदीमध्येच निवास करते होतात आणि आपल्या सगळ्या भक्तांवरती लक्ष ठेवून असतात की बाबांनो, मी जसा माझा संसार सुखाचा करून दाखवला, आनंदाचा करून दाखवला, तसं आता तुमची वेळ आहे. तुम्ही या संसारात आला आहात, तुम्हाला मी मार्गदर्शन केलं आहे, तेव्हा ते मार्गदर्शन घेऊन आपला संसार सुखाचा, आनंदाचा करून दाखवा. आणि मग माहेरी येऊन पांडुरंगाला त्याचं निवेदन करा. त्याला जास्त आनंद होईल, खूप आनंद होईल. अशा तऱ्हेनं सार्थ संसार तुम्ही केला हे ऐकण्यासाठी तोही थांबलाय आणि मीही आळंदीत थांबलोय. असं लक्षात घेऊन आपण आपल्या सर्व परिवाराचा, प्रदेशाचा, परिवाराचा संसार सुखाचाही करू, आनंदाचाही करू. त्यागामधला आनंद आपण मिळवू आणि आपल्या विद्येनं आपल्याला जे जे मिळालं त्या विद्येचंही दान करू. विद्येमुळे जे धन मिळालं त्या धनाचंही योग्य दान करू. आणि सर्व समाजातलं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करून हे कृत्य केल्याबद्दल पांडुरंगाची शाबासकी मिळवू. बस आज ज्ञानोबांच्या चरित्राचा आपल्याला मिळणारा मतितार्थ हाच की असं जगावं आणि जीवन सार्थक करावं. कसं? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये
जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा हा 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 भेटेन माहेरा भेटेन माहेरा आपुलिया 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 अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन सुखाचा करीन सुखाचा करीन अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ जे जे आपणासी ठावे ते ते इतराशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जना या उक्तीप्रमाणे सर्व समाज हा ज्ञानवंत झाला पाहिजे प्रज्ञावंत झाला पाहिजे विचारी झाला पाहिजे या दृष्टिकोनातून जाधवर इन्स्टिट्यूट हे अनेक प्रकारचे उपक्रम वेगवेगळ्या घटकांसाठी हे आयोजित करत असतं आणि त्यातलाच हा एक उपक्रम ही जी पताका आहे ही हिंदू धर्माची पताका भागवत धर्माची पताका ही फडकवीत राहिलं पाहिजे या उद्देशानं हा कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हा कीर्तन महोत्सवामधून भक्ती आणि शक्ती या दोन्हीचा एक मिलाप यामध्ये करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे विषय घेण्यात आलेले आहेत की ज्याची प्रेरणा या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये मोटिवेशनचं रूपांतर होऊन सगळ्याला मिळेल. बालकापासून ते पालकापर्यंत सगळ्याला याच्यातून ज्ञानाची प्राप्ती होईल अशी या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि म्हणून राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी ही सर्व कीर्तनमाला गुंफलेली आहे. अत्यंत ज्ञानी विद्वान आणि अत्यंत रोचक अशा पद्धतीनं यांनी हे सगळे कीर्तनं मांडलेले आपल्याला दिसून येतात आणि आपण दररोज त्याचा आनंद घेत आहोत. यांना तबल्याला साथ दिलेली होती ती मिलिंद तायवडे यांचेही आभार. रेशीम खेडकर हे पेटीवादक आहेत त्यांचेही आभार. आणि वज्रांग आफळे यांनी झांज वाजवलेली आहे त्यांचेही आभार. त्याचबरोबर शार्दूल जाधवर ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. येपरे महाराज यांनी संयोजन केलं आणि बाकीचे सगळा आमचा स्टाफ ज्ञात अज्ञात आपण सर्व लोक फोटोग्राफर लाईटवाले सगळेच या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण नारायण पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण